विठाई प्रतिष्ठान के अध्यक्ष अभिजीत कमलाकर चौहान की पहल पर हर साल की तरह इस साल भी ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन के धर्मवीर आनंद दिघे जिद्द स्कूल के स्पेशल बच्चों के साथ होली मनाई गई। इस साल इस त्यौहार का 19वां साल था। सबसे पहले होली जलाकर बच्चों ने मराठी और हिंदी गानों की धुन पर इको फ्रेंडली रंगों के साथ होली की अनोखी खुशी मनाई। स्पेशल बच्चे अपने पारंपरिक हिंदू संस्कृति को भी बचाकर रखते हैं और बढ़ावा देते हैं और साथ ही ये होली स्टूडेंट्स के लिए एक थेरेपी मानी जाती है। मीडिया से बात करते हुए अभिजीत चौहान ने कहा कि इन बच्चों के साथ होली मनाकर उन्हें मनाई गई होली में से हमें पूरे साल अपनी रोज़मर्रा की ज़िंदगी में काम करने के लिए एक अलग ऊर्जा मिलती है। अभिजीत चौहान ने स्कूल की प्रिंसिपल अर्चना शेट्टे मैडम और ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन का विशेष आभार व्यक्त किया। इस मौके पर विठाई प्रतिष्ठान के प्रतिनिधि समीर, कलाकार सचिन भांगरे, सायली सावंत, लता चोपा राउत, सिद्धार्थ भोसले समेत सभी प्रतिनिधि मौजूद रहे। इस मौके पर कलाकार श्री सचिन भांगरे, प्रिंसिपल अर्चना शेट्टे ने मीडिया से बात करते हुए अपनी भावनाएं व्यक्त की। गेले 19 वर्ष सातत्याने धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेमध्ये विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा प्रकारे होळीच्या सणाचं आयोजन होत आहे। मला खरंच ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानायचे आहेत की अशा प्रकारचं एक थेरपी म्हणून या कार्यक्रमाकडे कॉर्पोरेशन बघत आहे आणि सातत्याने गेली अनेक वर्ष या स्पेशल चिल्ड्रन्स बरोबर स्पेशल होळी आपण साजरी करत आहोत। मी आपल्या माध्यमातून आपल्या पत्रकार बंधूंचे सुद्धा आभार मानतो की खऱ्या अर्थाने या होळीचा प्रचार आणि प्रसार आपण लोकांपर्यंत करून ही होळी नागरिकांनी प्रत्येक जणांनी अशा एखाद्या कुठच्या तरी सामाजिक घटकापर्यंत जाऊन साजरी करणं हा सुद्धा या मागचा एक उद्देश आहे। काय भावना असं गेले अनेक वर्ष सातत्याने आम्ही या मुलांबरोबर होळी खेळतोय। आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये या मुलांची आजच्या दिवसाची जी हास्यमय ऊर्जा आहे ती घेऊनच पुढे काम करायची एक प्रेरणा मिळते, म्हणून आम्ही या शाळेमध्ये गेले 19 वर्ष सातत्याने येतो आहोत। दरवर्षी हा एक खूप गोड अनुभव असतो। हे आमचं जवळपास 17-18 वर्ष जिथे आम्ही न चुकता या दिवशी येऊन या छोट्या देवांची सेवा करत असतो आणि आज जो आनंद तो हा पराकोटीचा आनंद असतो आणि हा आनंद सर्वांनी घ्यावा अशी सर्वांना इच्छा। आपण गेल्या 4-5 वर्षात एवढे आजारपणा सगळ्यांनी अनुभवले, तर होळीची मजा सगळ्यांनी घ्यायचीच आहे, ती टाळायचीच नाही आहे। पण सुरक्षित होळी किंवा कुठलेही सण सुरक्षितपणे साजरे करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे जायचं आहे। आपले सण आपण विसरायचे नाहीत, पण आपण सेफ किंवा सुरक्षित कसे आपले सण साजरे करायचे, आपल्याला स्वतःलाही त्रास नको व्हायला, इतरांनाही नको त्रास व्हायला, अशा तऱ्हेने आपण आपले सण साजरे करायचे आहेत। मला सर्वांना होळीच्या शुभेच्छा।